नमस्कार. ट्रेडिंग बेसिक टू ॲडव्हान्स सिरीज डे 5मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपला बघा 5वा दिवस. सध्या आपला टॉपिक चालू आहे बघा टेक्निकल ॲनालिसिस. मग आज आपण टेक्निकल ॲनालिसिसमधलाच कॅन्डलस्टिक पॅटर्न ह्या विषयात माहिती घेणार आहोत. तर मग कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजेच काय, म्हणजेच कोणत्या कॅन्डलला कोणत्या नावाने ओळखलं जातं आणि हे मार्केट चार्टवरती कसे दिसतात आणि हे वर्क कसे करतात. तर आपण डायरेक्ट प्रॅक्टिकल आपण चार्टवर बघणार आहोत. सुरू करूया आपण. हा आहे बघा गोल्डचा 15 मिनिट चार्ट आहे बघा. आपण डायरेक्ट चार्टवर स्टेप बाय स्टेप एक बऱ्याच 10-15 प्रकारचे कॅन्डलस्टिक पॅटर्न असतात, पण आपण चांगले मेन फक्त 5-6 प्रकारचेच बघणार आहोत. ह्यातले पण सगळेच यूज नाही आहेत, थोडेफार चांगले आहेत, काही यूज होतात मार्केटमध्ये, काही नाही होत आपापल्या स्ट्रॅटेजीनुसार. तर आपण सुरुवात करूया. पहिला आहे बघा त्याच्यामध्ये कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे बघा. पहिला मारुबुजू त्याचं नाव आहे, जॅपनीज नाव आहेत बघा सगळे. तर मग मारुबुजू म्हणजे काय, तर मारुबुजू म्हणजेच ह्याच्यामध्ये बुलिश मारुबुजू आणि बेरिश मारुबुजू. बुलिश म्हणजेच काय असतं की वरच्या साईडला जाणार, आणि बेरिश म्हणजेच खालच्या साईडला जाणार. मग त्याच्यामध्ये एवढं काय नाही, फक्त मारुबुजू म्हणजे काय हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. मारुबुजू म्हणजेच फुल बॉडी कॅन्डल बघा. आता हे बघा, ह्या गोल बॉक्समध्ये तुम्हाला एक दिसत असेल बघा, ही ग्रीन कॅन्डल. ही कशी आहे बघा, फुल बॉडी कॅन्डल, एकदम पूर्ण ग्रीन आहे. हिच्यामध्ये जास्त इकडं कुठे विक सोडलेली नाही बघा. हिने थोडीफार नॉर्मल विक असेल तर चालते, पण मारुबुजू कॅन्डलमध्ये जास्त वीक नसते बघा. मग ह्याच्यामध्ये लॉजिकल असं काय नाही, एक सिम्पल आहे बघा. जे कॅन्डल अशी फुल बॉडी बनलेली असते तिला मारुबुजू म्हणतात. मग हे बघा, हे बॉक्समध्ये तुम्हाला दिसते बघा एक फुल बॉडी कॅन्डल, ही काय आहे बुलिश मारुबुजू. त्यानंतर बघा इथे एक कॅन्डल दिसत असेल बघा, ही पण एक मारुबुजू झाली. त्यानंतर बघा ही एक वरच्या साईडला थोडी वीक आहे पण चालतं अशी मोठी ग्रीन कॅन्डल असेल. त्यानंतर बघा इथे एक रेड कॅन्डल बनलेली बघा, तरी काय झाली बेरिश मारुबुजू झाली बघा डाऊन साईडची. तर आहे बघा मारुबुजू कॅन्डल. यामध्ये लॉजिकल असं काहीच नाही बघा. इथं परत एक ग्रीन कॅन्डल बनलेली, ही पण आहे मारुबुजू. आता आपला नेक्स्ट पार्ट आहे बघा, नेक्स्ट कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे बघा इन्व्हर्टेड हॅमर. हॅमर म्हणजे काय, तर पहिली गोष्ट हॅमर म्हणजेच काय, तर हतोडा. म्हणजेच हतोड्यासारखी बनलेली कॅन्डल असते बघा. म्हणजेच हतोडा कसा असतो, एक लंबी दांडी आणि पुढे तो जुळवलेला असतो तो घन जाड. त्याच प्रकारे बघा इथं इन्व्हर्टेड म्हणजेच काय, उलटा हतोडा. मग आता इथं काय दिसतंय का, पूर्ण ही विक आहे बघा, ही रेड विक आहे आणि इथं काय छोटीशी तिची बॉडी आहे. म्हणजेच एकदम हतोड्यासारखा प्रकार आहे बघा, उलटा हतोडा. मग याला काय म्हणायचं, इन्व्हर्टेड हॅमर. हा सहसा कुठे बनत असतो, मार्केटच्या टॉपला बनत असतो. टॉप बॉटम हे आपण सपोर्ट रेजिस्टन्सच्या नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहोत. तर हा कुठे बनत असतो, सहसा टॉपला बनत असतो आणि ज्यावेळेस बनतो त्यावेळेस मार्केट पडण्याचे चान्सेस असतात बघा. तर हे बघा, आता त्यानंतर आपण हॅमरमध्ये एक आहे इन्व्हर्टेड हॅमर आणि एक आहे आपला रेग्युलर हॅमर. मग आता रेग्युलर हॅमर म्हणजे काय, तर हा बघा, हा काय आहे आपला रेग्युलर हॅमर. म्हणजे हा सरळ हॅमर. हा कसा आहे, हा रेड आहे, ह्याची बॉडी खालच्या साईडला विक वरच्या साईडला आहे. इथे काय असतं बघा, विक खालच्या साईडला असते आणि बॉडी वरच्या साईडला असते. हा रेग्युलर हॅमर. तो बघा इथे बनलेला आहे बघा आपल्या ह्या बॉक्समध्ये. आपण त्याचं नाव इथे दिलेलं आहे हॅमर. आणि हे बघा ही बॉडी कुठं आहे बघा, विक खालच्या साईडला आणि बॉडी वरच्या साईडला आहे. तर हा जो रेग्युलर हॅमर आहे, सहसा ज्यावेळेस हा बॉटमला बनतो त्यावेळेस वर्क जास्त करतो. आता इथं आपण एक्झाम्पल बघूया. हे बघा इथं काय बनला, हॅमर बनलेला आहे बघा. मस्त असा हॅमर बनला कीच मार्केट वरच्या साईडला गेलं. पण इथं सेम हॅमर इथं पण बनला असा आहे बघा हा. पण इथून मार्केट वर साईडला गेलं का, खालच्या साईडला गेलं. याचं कारण काय, हा हॅमर जो बनलेला ह्या मार्केटच्या टॉपला बनला आणि हा कुठे बनला, मार्केटच्या बॉटमला बनलेला आहे. मग हॅमर जास्त वर्क कुठं करतो, तो मार्केटच्या बॉटमला वर्क करत असतो बघा. यामध्ये लॉजिकल असं काही नाही. हॅमर म्हणजेच काय, तर हातोड्यासारखा दिसतो बघा. यामध्ये इन्व्हर्टेड म्हणजेच उलटा आणि रेग्युलर हॅमर म्हणजे असा ग्रीन हॅमर बघा. यामध्ये कलर मॅटर नाही करत. त्यानंतर नेक्स्ट पार्ट कॅन्डलस्टिक पॅटर्नमधला नेक्स्ट पार्ट आहे बघा डोजी. मग डोजी कॅन्डल, कोणत्या कॅन्डलला डोजी कॅन्डल म्हणायचं. तर डोजी कॅन्डल म्हणजेच काय, तिच्यामध्ये फक्त विक असते बघा, जास्त बॉडी नसते, नॉर्मल असते, चालते. आता हे बघा, गोलमध्ये एक कॅन्डल दिसते बघा ग्रीन तुम्हाला. इथं काय, इकडून खालच्या साईडला विक आहे, वरच्या साईडला विक आहे, मधात नॉर्मल बॉडी बघा, बॉडी नसल्यासारखीच आहे. ह्या कॅन्डलला म्हणायचं डोजी. यामध्ये पण लॉजिकल असं काही नाही बघा. ही मार्केटच्या टॉपला बॉटमला कुठेही बनू शकते, ह्यामध्ये काय नाही. हे झालं डोजी. त्यानंतर आपला नेक्स्ट पार्ट आहे बघा कॅन्डलस्टिकमधला बेरिश एंगल्फिंग. अगोदर आपण बुलिश एंगल्फिंग समजून घेऊया. एंगल्फ म्हणजे तिच्या नावात आहे, एंगल्फ म्हणजेच खाणे.
ज्यावेळेस मागच्या कॅन्डलला पुढची समोरची कॅन्डल पुरी इंगल्फ करते, म्हणजे पूर्ण झाकून टाकते, म्हणजे पूर्ण खाते, त्यावेळेस त्या कॅन्डलला इंगल्फिंग म्हणायचं. मग आता बेरिश बुलिश म्हणजेच काय, तर बुलिश म्हणजे वरच्या साईडची, बुलिश म्हणजेच काय असतं, अप साईड. मग आता इथं बघा, इथे एक अगोदर काय बनली, एक रेड कॅन्डल बनली बघा छोटी, वीक सोडल्या दोन्ही पण. त्यानंतर काय बनलं, एक ग्रीन कॅन्डल बनली. पण ही ग्रीन कशी बनली बघा, पूर्ण इकडं खाली आली, वीक बनवली, नंतर वरती पूर्ण बॉडी बनवून वर थोडी वीक बनवली, म्हणजे त्या मागच्या रेड कॅन्डलला पूर्ण झाकून टाकलं बघा ह्या कॅन्डलनी, पूर्ण खाल्लं. मग ह्याला काय म्हणायचं, बुलिश एंगल्फिंग म्हणायचं बघा. हे सहसा बुलिश एंगल्फिंग कुठे बनतं बघा, हे कोठे बनल्यावर वर्क होतं, बनतं सगळीकडे, पण वर्क होतं बघा हे मार्केटच्या ज्यावेळेस हे बॉटमला बनेल त्यावेळेस हे वर्क होतं बघा. इथे कुठं मार्केटच्या बॉटमला बनलं, त्यानंतर चांगली रॅली आली. आणि आता आहे त्यानंतर आहे बघा त्यातलाच एक डबल आहे, ह्याला म्हणायचे बेरिश. बेरिश म्हणजेच उलटं खालच्या साईडचा, बेरिश एंगल्फिंग. आता इथं काय, अगोदर एक ग्रीन कॅन्डल बनली बघा, ही दिसते का तुम्हाला, ही ग्रीन कॅन्डल बनली. त्यानंतर एक रेड अशी कॅन्डल बनली, त्या ग्रीन कॅन्डलला पूर्ण तिनं ऑब्झर्व केलं, म्हणजे पूर्ण खाल्ल्यासारखं केलं, पूर्ण इंगल्फ करून टाकलं. हिला काय म्हणायचं, बेरिश एंगल्फिंग म्हणायचं बघा. लॉजिकल असं काय नाही. ही बेरिश एंगल्फिंग सहसा कुठे बनतं, तरी मार्केटच्या टॉपला बनते बघा. ही बघा आता इथे प्रिवियस हाय आहे बघा, ही मार्केटचा टॉप आहे, इथं बनली आणि इथून एक चांगला डाऊनफॉल आला आहे. यामध्ये लॉजिकल असं काही नाही आहे, खूप सोपे आहे बघा. त्यानंतर अजून एक चार्ट पॅटर्न आहे बघा आपला, इव्हिनिंग स्टार आणि मॉर्निंग स्टार. तो पण जास्त आता मार्केटमध्ये नाही चालत आहे, इव्हिनिंग स्टार आणि मॉर्निंग स्टार. तरी पण आपण समजून घेऊया. आता इथे बघूया आपण कुठे बनलेला आहे का. हे बघा, इथे एक चार्ट पॅटर्न बनला बघा, पहिले अगोदर हे बघा, हे दिसतं का, हा एक चार्ट पॅटर्न आहे. आता ह्या 3 कॅन्डलचा मिळून हे बघा, पहिले इथे एक रेड कॅन्डल बनणार, नंतर मधात एक डोजी बनणार, अगोदर एक बेरिश एंगल्फिंग बनली, नंतर एक डोजीसारखी कॅन्डल बनली, नंतर एक बुलिश काय म्हणते, बेरिश मारुबुजू बनली, नंतर डोजी बनली, आणि नंतर बुलिश मारुबुजी बनली. मग ह्या 3 कॅन्डलला मिळून जेव्हा असा पॅटर्न बनतो, ह्याला म्हणतात मॉर्निंग. आता आहे मॉर्निंग स्टार, आणि हा सेम जर उलटा बनला तर त्याला म्हणायचं इव्हिनिंग स्टार. यामध्ये लॉजिकल असं काही नाही बघा, खूप सोपं आहे यांचे नावे. सो धन्यवाद. ह्या व्हिडिओमध्ये एवढंच आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न शिकणार होतो. ज्यांना कुणाला ही सिरीज कंटिन्यू करायची त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलला जॉईन व्हा. सो धन्यवाद, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.